देखे विवेकी जे होती, ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय भ्रांती म्हणून या. हे पहा, अंतरंग साधनेत योग सिद्ध झाल्यावर, अंतर्मुख आत्मानुभव येऊ लागल्यावर जे भक्त त्या सत्य स्वरूपाला बळकट चिकटतात त्यांना विवेकी म्हणतात. विवेक केव्हा जन्म घेतो? तिसरी का चौथ्यांदा ओवी आली विवेकावर. परिभाषा नाहीये, व्याख्या नाहीये. विचार म्हणजे विवेक नाही हे मी मागे म्हटलंय. ज्यावेळेस अध्यात्मशास्त्रामध्ये विवेक विवेक शब्द वापरण्यात येतो, तो विचार, चांगला विचार, आध्यात्मिक विचार, चिंतन, कीर्तन, भजन म्हणणं, स्वरांचा उच्चार याला म्हटलेलं नाही. विवेकामध्ये विचारच नसतो, चिंतन नसतं. प्राणप्रभा खाली वाहतो त्यावेळेस विचार असतो, आणि प्राणप्रभा ऊर्ध्व होऊन आत्म्यामध्ये स्थिरावतो, बुद्धीमध्ये स्थिरावतो. प्राण स्थिर झाला, मन स्थिर झालं, आणि ज्या वेळेस जो विचार प्रसवतो त्याला विवेक म्हणतात. स्थिरावलेल्या प्राणामध्ये, स्थिरावलेणी अंतःकरणे, स्थिर झालेले एक प्रकारची ध्यानावस्था प्राप्त झाली, प्राण खाली नाही व्हायला. त्यावेळेस फक्त कोणीतरी जागा आहे, आणि जो जागा आहे त्याला जे स्फुरण होतं म्हणजे ते विवेक. कोणीतरी जागा आहे. समाधी बोधामध्ये देखील बेशुद्धी नसते, लक्षात घ्या. ध्यानावस्थेमध्ये बेशुद्धी नसते, नसते बेशुद्धी. एक जागृत अवस्था, कोणीतरी जागा आहे असं वाटतं. आणि जे जागा आहे असं वाटतं, ज्याला वाटतं की मी जागा आहे, थर्ड पर्सन आपलं मन नसतं, मनच संपलेलं असतं, त्याला विवेक म्हणतात. तिथे जाणीव आहे. एक वेगळा कोणीतरी आपल्यामधला आहे, आपण नसतो. कोणीतरी वेगळा आत्मा एक द्रष्ट्याभावाने पाहत असतो या सगळा खेळ, त्याला विवेक म्हणतात. ही जी अनुभूती येते त्याला विवेक म्हणतात. जाणीव होते, एक वेगळा कोणीतरी पाहतोय माझ्यामधून, त्याला विवेक म्हणतात. जे भक्त त्या सत्य स्वरूपाला बळकट चिकटतात त्यांना विवेकी म्हणतात. आणि त्या अनुभवाला जे चिटकून राहतात, नेहमी ज्यांचा प्राण ऊर्ध्व होऊन समाधीस्थ अवस्थेमध्ये प्राप्त होतो आणि आत्मजागृती सतत असते ज्या बुद्धीमध्ये, त्याला विवेकी म्हणतात. त्या माणसाला असे जे विवेकी असतात ते जन्म मृत्यू ही भ्रांती आहे असे समजून उमजून दोन्ही विषयी शोक करत नाही. कारण ते इतके विवेकी आहेत, आत्मसागरामध्ये पहुडलेले आहेत. त्यामुळे मृत्यू जरी आला त्यांना काही वाटत नाही, कारण मृत्यू कोणाचा होणार याचं त्यांना ज्ञान आहे. मी जन्मलोच नाही, कारण हा जो त्रयस्थ पुरुष जागा असतो ना, त्याला लक्षात असतं की मी जन्मलोही नाही म्हणून माझा मृत्यूही नाही. अजन्मा, त्याला म्हणतात विवेक. अशी जागृती, अशी अनुभूती आत्म्याला आल्यानंतर जे प्रगट होतं त्याला विवेकी म्हणतात, त्याला विवेक म्हणतात. लक्षात घ्या. मग जन्म मृत्यू ही भ्रांती आहे असे उमजून तो दोन्ही विषयी शोक करत नाही. म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, चांगच्छे हा चीनचा महान संत ज्यावेळेस बायको वारली, खंजिरी घेऊन नाचत होता. सांगितलं होतं उदाहरण. शव पडलेलं आहे, हा ना नाचतोय.
आणि राजा म्हणाला येऊन, अरे बाबा सांगत छे, ठीक आहे तुम्ही संत आहात, तुम्हाला दुःख होणार नाही, पण नाचू तरी नका ना. दुःख होणार नाही, तुम्ही संत आहात मला माहिती आहे, पण हा आनंद उत्सव कशाला म्हणवता? ते म्हणे यस, मृत्यू म्हणजे आनंदोत्सव. आपल्याकडे मृत्यूला आनंदोत्सव म्हटलंय. मेल्यानंतर वैकुंठी काढतात. म्हणजे काय? हे सदैव वैकुंठ गमन करून चाललेत, नरकात गिरकात नाहीत, वैकुंठी ते असं बसवतात, चालले. ते भली नरकात जावत, पण आपण त्यांना वैकुंठामध्ये पाठवतो. पत्रात लिहितो, आमचे हे वैकुंठाला गेले. ते डायरेक्ट नरकालाच गेलेले असतात, पण वैकुंठाला गेले. जन्म आणि मृत्यू भ्रांती त्या चांगच्छेने सांगितलं नाही. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांची आपण काय मांडली? पुण्यतिथी. पुण्यतिथी म्हटलंय. ख्रिश्चनामध्ये येशू ख्रिस्तांना खिळे मारले, तो शोक दिन मानण्यात येतो. लक्षात घ्या, त्यांचा मृत्यू दिन शोक दिन. मुसलमानामध्ये असे छात्या बडवल्या जातात, हाय तोबा, हाय तोबा, हाय तोबा. असं करण्यात येतं. शोक दिन आपला, मृत्यू दिन आनंदोत्सव. पुण्यतिथी असा शब्द आहे आपल्याकडे. का? कारण तो मेलाच नाही, तो जन्मालाही नव्हता, तर मेलाही नाही, हा भाव आहे या ठिकाणी. सगळ्यालाच पुण्यतिथी म्हणतात. आमच्या वडिलांची पुण्यतिथी म्हणतात. पुण्यतिथीच म्हणतात सगळेच आजकाल. काय नाही, पुण्यतिथी काय जयंती काय, जयंती वेगळी. लोक करतात. आता याला माहीत असतं आपला बाप कसा होता, हा पुण्यतिथी म्हणत नाही. पण समजा एखादा सप्ताह असेल, एखाद्याचा माणूस गेला आणि सप्ताह जर रचला, तो पुण्यतिथी म्हणतो. आपल्या वडिलांच्या मृत्यूदिनी जर सप्त्याची समाप्ती त्यांनी केली वारकरी संप्रदायामध्ये, तो पुण्यतिथी निमित्त असं म्हणतो. शब्दच आहे तो. पुण्यस्मरण असेच शब्द आहेत आपल्याकडे. कारण लोक येणार नाहीत पुण्यतिथीला म्हणून हा करत नाही. पण आता सप्ताहाचा आहे म्हणल्यानंतर लोक येतात. पण फक्त मी पुण्यतिथी करतो, जेवायला या कोणी येत नाही, ते श्राद्ध झालं. ते जन्म मृत्यू ही भ्रांती आहे असे समजून दोन्ही विषयी शोक करत नाही. जन्म आणि मृत्यू दोन्ही विषयी शोक नाही. जन्माला काय, मेला काय, अरे घटना घडत असतात. आपल्यामुळे घडलं नाही, तो मेलाही आपल्यामुळे नाही, तो जन्मालाही आपल्यामुळे नाही. नत्वेवाहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. श्री भगवान म्हणाले, आशोच्याचा शोक करीशी, आशोच्याचा शोक करीसी, ज्ञान बोलई बोलसी, मेल्या जित्याविषयी शोक ज्ञानी करती ना देख. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येता दरिले माझारीची. हे राजे कधी नव्हते असे नाहीच, आणि आम्ही सर्व ह्या देहाचा नाश झाल्यावर नसूत असेही नाहीच. मी तू राजेही मागेही कधी नव्हतो असे नाही, तसे आम्ही सर्वचही पुढे नसू असे नाही. अर्जुना सांगेन ऐक, येत आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती असे आदी करुणी. अर्जुना सांगतो ऐक, आम्ही तुम्ही हे सर्व राजे, सर्व प्रकारचे सैनिक जे या रणभूमीवर आलेले आहेत. भगवान सांगतायत अर्जुना, तू मी हे राजे जे या रणावर आलेले आहेत ते. पुढची ओवी,
नित्यता ऐसीची असुनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. हे असेच निरंतर राहतील किंवा निश्चित यांचा नाश होईल. ही बुद्धीत उत्पन्न झालेली भ्रांती टाकून दोन्हीपैकी एकही खरे नाही. भगवान स्वतःही विषयी म्हणाले, अर्जुना मी देखील, तू देखील, हे राजे देखील, सगळे लोक देखील, आज जे इथे उभे आहेत हे सारखे निरंतर राहतील हे खोटं आहे. म्हणून तर राम गयो रावण गयो उनका बहुपरिवार. रामही गेले, रावणही गेला, भगवान कृष्णही गेले. त्याच वेळेस भगवान म्हणतात मी देखील निरंतर राहणार नाहीये ह्या देहाने. म्हणजे आपल्यालाही लागू करून घ्या, मरूच वाटत नाही आपल्याला कोणाला. एकही संत असा नाही आणि एकही देव असा नाही जो राहिलाय. लक्षात घ्या, एकही देव नाही, एकही संत नाही. पण आपल्याला वाटतं नाही, निदान आपण राहावं. अनेक महाराजांकडे जातात, मरू नका हो, याला तरी मरू देऊ नका, मलाही मरू देऊ नका. नित्यता ऐसीची असुनी, हे असेच निरंतर राहतील किंवा निश्चित यांचा नाश होईल. ही बुद्धीत उत्पन्न झालेली भ्रांती टाकून म्हणजे निरंतरही राहणार नाहीत आणि किंवा निश्चित यांचा नाश होईल असंही तू समजू नको. नाही नाही मीच मारले नाही मरतील, नाही. ही बुद्धीत उत्पन्न झालेली भ्रांती टाकून दोन्हीपैकी एकही खरे नाही. एकही खरं नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, ए रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. हे आकार उत्पन्न होतात आणि नाश पावतात, हे असे जे दिसते ते मायेच्या अधीनतेमुळे भासते. एरी तत्वदृष्टीने पाहता त्या आकाशातील आत्मा अविनाशी आहे. भगवान आता तत्वज्ञान सांगतायत, थोडं डीप गहन घेऊन चाललेत आता अर्जुनाला. अर्जुना, जन्म मृत्यू हे भासमान होतात. एक अविनाशी तत्व आहे आपल्यामधलं जे कधीच मरत नसतं. मला सांगा, आपले करोडो जन्म झालेले आहेत, कदाचित अरबो जन्म झालेले आहेत. माहिती आहेत का आपल्याला? माहिती नाही. माहीत नाही म्हणून बरं आहे. आपले अनेक जन्म झालेले आहेत. कधी कधी असा माणूस आपल्याला भेटतो, एखादी बाई भेटते, एखादी पोरगी भेटते, एखादं पोरगं भेटतं, त्याला पाहिले की जवळीक निर्माण होते. असं वाटतं कुठेतरी याला पाहिलं, कुठेतरी आपली याची ओळख झाली. ओळख झालेली नसते, आपण सहज बोलतो कुठेतरी पाहिलेलं आहे तुम्हाला, कुठेतरी तुमची आमची जवळीक आणि ओळख झालेली. ही पूर्वजन्माचं असतं. आणि काही ना पाहिलं की वाटतं यांनी बसूच नाही आपल्याजवळ. एसटीत पहा, कुठेही पहा, नको वाटतं तो माणूस आपल्याजवळ. काही माणसांचे सहवास नको वाटतात, काही माणसांचे सहवास हवेसे वाटतात. काही माणसाची ट्युनिंग ताबडतोब जमते, काहीशी जुळतच नाही. हे सगळं वरचे धागे आहेत. नवरा आणि बायको लग्न करून येतात तर नेहमी भांडणं करतात. समजायचे दोन शत्रू एकत्र आलेले ह्या जन्मात. काही बाप आणि मुलगा नेहमी भांडतात, दोन शत्रू आलेले समजायचे. एक दुसरे का बदला ले लेंगे. माहीत झालं की पूर्वजन्मीचे शत्रू आहेत, वाईट होईल. म्हणून भगवान मायेचा पडदा टाकतात, आठवू देत नाही. पण ते शत्रू असतात. आणि काहींचं असं जुळतं ना, फ्रेंडशिप, फ्रेंड म्हणून राहतात काही आई वडील. तसं वाटतं फ्रेंड आहेत का? नाही हो, माझे वडील आहेत. अगदी मोकळ्या समजायचं ते मित्र आहेत पूर्वजन्मीचे. मैत्री भाव आहे पूर्वीचा. हे सगळं मागच्या जन्मीचं लचांड सगळं चाललेलं असतं खेळ.
म्हणून एका जन्माची सिदोरी नाही आहे ही, एका जन्माची नाही आहे. म्हणून हा मायेच्या अधीनतेमुळे असे भासते. उपजे आणि नाशे, माणसं मरतात, काही पोरं जन्मताच मरतात, काही 4 वर्षांनी मरतात, काही 10 वर्षांनी मरतात. आपल्याला चुटपुट लागून जाते, अरे बापरे मेला हो, ईश्वराने द्यायचंच नको होतं. त्याच्या सहवासाचा क्षण तेवढाच लिहिलेला होता. पूर्वजन्मात काहीतरी होतं, तेवढं फेडायला आला, संपलं, ऋण पिटलं त्याचं, गेला निघून. किंवा फार आजारी येऊन तुम्हाला खड्ड्यात उतरायचं होतं, तेवढं त्याने उतरून टाकलं, त्याची चावी संपली, चालला तो वर. रडायचं काही कारण नाही. हे सगळे वरचे धागेदोरे आहेत झालेले. हे आकार उत्पन्न होतात आणि नाश पावतात, हे असे जे दिसते ते मायेच्या अधीनतेमुळे भासते. आपणही जाणार आहेत, आपलाही फुगा फुटणार आहे. उपजे ते नाशे, जे उपजलं, जे निर्माण झालं ते नाश पावणारच. पण आपल्याला काही वाईट वाटायचं कारण नाही. ते मायेच्या अधीनतेमुळे भासते. उगाच मायेमुळे वाटतं, अरे रे आपण म्हातारे झालो. अरे होणार होता. एरवी तत्वदृष्टीने पाहता त्या आकारातील आत्मा अविनाशी आहे. पण आत्मा अविनाशी आहे ना, त्याला मरण नाही, त्याला जन्म नाही, मरण नाही. आत्मा अविनाशी आहे. आपल्यामधला तत्व अविनाशी आहे. शरीराचा खून होतो, आत्म्याचा नाही. शरीर मरतो, आत्मा नाही. आणि एकदा त्याला विवेक उत्पन्न झाल्यानंतर आत्मा प्रगट झाला तर त्याच्या लक्षात येतं हे शरीर जाणार. बाप्पासाहेबांनी स्वतःहून शरीर सोडलं. मला आता राहायचं नाही, या शरीरामध्ये मी जास्त काळ राहू शकणार नाही, मला नाही राहायचं, सोडून द्यायचं. पण म्हणाले मला पुन्हा यायचं आहे. तयार राहा. तरुण पोरं अशी तयार करा की ज्याच्यामध्ये मी नक्की माहीत नाही कोणामध्ये येतील का दुसरीकडे जातील हेही माहिती नाही. चॉईस आहे. पण हे शरीर सुटलं म्हणजे सगळं गेलं असं काही समजायचं कारण नाही. ती स्थिती त्यांची आलेली असते. त्या आकारातील आत्मा अविनाशी आहे. म्हणून ह्या शरीर आहे, शरीर जाईल, पण ह्याच्यामधला आत्मा मात्र अविनाशी आहे. म्हणून भगवान इनडायरेक्टली सांगतायत, तू यांना जरी मारलं तरी यांच्या आत्म्याला तू मारू शकत नाही, यांच्या चेतनतत्वाला तू मारू शकत नाहीस, तू काही करू शकत नाहीस. शरीर मारण्याकरता तुला आणलेलं आहे प्रभूने इथे. मार, मी नाही मारत, कोणीतरी मारणारं पाहिजे ना.